Hi Hi guys. guys. So welcome back to our YouTube channel आणि this will be our episode number 2 of our home tour series आणि आज आम्ही कव्हर करणार आहोत Guest bedroom. गेस्ट बेडरूम. येस. सो प्लीज लाईक शेअर अँड सबस्क्राईब. आणि जर तुम्हाला आमचं घर आवडलं असेल आणि असेच आमच्या घराचे होम टूर सिरीज बघायचे असतील तर प्लीज हा व्हिडिओ शेवटपर्यंत बघा. सो आज आम्ही दाखवणार आहोत आमचा गेस्ट बेडरूम आणि तुम्हाला माहिती आहे का तो कुठे आहे? तर तो आहे इथे. प्लीज कम. सो गाईज हा आहे आमचा गेस्ट बेडरूम आणि हे आहे वॉर्डरोब, हा आहे बेड, इथे एक ऑलरेडी विंडो होती आणि हे सिटआउट एरिया पण आधीपासून म्हणजे हा रूम असाच होता. आम्ही ह्याच्यात काहीच आर्किटेक्चरल चेंजेस आतून नाही केलेले आहेत आणि ही विंडो इथे सिटआउट एरिया आहे म्हणून या विंडोला आम्ही प्रॉपर कर्टन्स नाही लावले. इथे आम्ही रोल आउट कर्टन्स यूज केले त्याच्यासाठी. सो हे असे खाली होतात आणि असेच आपण त्याला वर पण करू शकतो. ओके. सो हे झालं विंडो पार्ट. आता ह्या रूम बनवण्यामागे आमचं काय थॉट प्रोसेस होतं ते मी सांगते. आम्हाला हा बेडरूम थोडा रिसॉर्ट फील द्यायचा होता याच्यामध्ये. सो आम्ही विचार केला की वाय नॉट यूज रतन लॅमिनेट्स ऑर ओरिजिनल रतन. पण नंतर आम्ही विचार केला की म्हणजे आम्ही खूप पिंटरेस्ट इमेजेस बघितले पण रतन म्हणजे आम्हाला वाटलं की रतन थोडं आता कॉमन झालंय. सो आम्हाला काहीतरी नवीन आणि युनिक हवं होतं आणि ह्या रूमची थीम आम्हाला थोडी युनिक पण ठेवायची होती पण ती बाकीच्या घरासोबत थोडी मॅच पण व्हायला हवी होती. सो वी थॉट टू गो विथ रतन लॅमिनेट्स. पण हे रतन लुकलाईट लॅमिनेट्स आहेत. सो इफ यू सी रतनला थोडं वेगळं पॅटर्न असतं आणि दिस इज अ डिफरंट पॅटर्न. सो आम्हाला एक 4-5 ऑप्शन्स बघितले आम्ही. त्यामधलं आम्हाला हे ऑप्शन आवडलं बिकॉज हे थोडंसं ना वुड रिसॉर्ट आणि असं फील देतं. सो आम्ही हे सिलेक्ट केलं आणि आम्ही ह्याच्यासोबत ना आधी वेगळा पीयू ओके. सो हे वॉर्डरोब आहे ना पीयू प्लस रतन लॅमिनेट किंवा रतन लुकलाईक लॅमिनेट हे तो कॉम्बिनेशन आहे यामध्ये. आणि इथे आम्ही ना आधी एक लाईट कलर चूज केला होता, लाईक असा कलर चूज केला होता. पण मी खूप विचार केला आम्ही आणि आम्हाला वाटलं की हे खूप कॉमन झालं आहे की लाईट कलरचे पीयू फिनिशेस किंवा लॅमिनेट्समध्ये वॉर्डरोब्स. सो आम्हाला काहीतरी वेगळं करायचं होतं. सो आम्ही विचार केला की वाय नॉट गो विथ ब्लॅक. सो आम्ही आधी ब्लॅकच विचार केला होता की पूर्ण वॉर्डरोबचं पीयू फिनिश ब्लॅकमध्ये असेल आणि टू मॅच विथ दिस आमचं बेड पण आणि साईड टेबल पण ब्लॅक असतील. सो इफ यू सी बेड पण ऑलमोस्ट लाईक सेम कॉम्बिनेशनमध्ये आहे आणि साईड टेबल पण सेम कॉम्बिनेशनमध्ये आहेत. पण नंतर आमच्या आर्किटेक्टने आम्हाला थोडंसं सजेस्ट केलं की ब्लॅक खूप जास्त बोल्ड होईल, आपण थोडं डार्क ठेवूया पण ब्लॅक नको. सो आम्ही थोडं एक डार्क ग्रे शेड सिलेक्ट केला फॉर पीयू फिनिश आणि त्याला मॅच होण्यासाठी एक गोल्डन मीडियम साईजचे हँडल सिलेक्ट केले टू मॅच इट विथ दिस लुकलाईक लॅमिनेट. आणि हा असा एक गेस्टसाठी वॉर्डरोब मस्त तयार झाला. सो इथे गेस्ट आल्यानंतर त्यांचं सगळं सामान, मोठ्या बॅग्स वगैरे सगळं आतमध्ये व्यवस्थित मावतं. आणि इफ यू सी इकडे इथे ना आधी हे नव्हतं, म्हणजे हे एक डमी पॅनल आम्ही क्रिएट केलं आहे टू गिव्ह दॅट आर्क. सो इफ यू नो, आणि आम्ही आधीच सांगितलं होतं की आम्हाला खूप सारे आर्चेस आमच्या घरात आहेत आणि ती आमची एक थीममधली एक गोष्ट होती जी आम्ही पूर्ण घरामध्ये सगळीकडे कव्हर करायचा प्रयत्न केला, म्हणजे ॲड करायचा प्रयत्न केला आर्चेस. सो इथे पण आम्हाला एक आर्क हवं होतं. सो हे डमी पॅनल क्रिएट करून आम्ही एक आर्क क्रिएट केला आहे आणि त्यामध्ये आम्हाला इथे आमचा अट्टहास होता की आम्हाला इकडे ट्रॉपिकल वॉलपेपर हवा आहे. सो आम्ही खूप सारे ट्रॉपिकल वॉलपेपर्स बघितले पण त्यात आम्हाला बिकॉज आम्ही हे एक ग्रे शेड सिलेक्ट केला होता. सो त्याला मॅच होण्यासाठी आम्हाला वाटलं की बिकॉज दिस इज लिटिल ग्रे ग्रीन ब्ल्यू अशी कलर कॉम्बिनेशन आहे या वॉलपेपरमध्ये आणि आम्हाला हे आवडलं खूप आणि हे मॅच पण होत होतं. इफ यू सी आम्ही इथे एक लाईट पण दिली आहे. ओके. सो इफ यू सी इथे ना मी तुम्हाला थोड्या वेळाने अंधार पण करून दाखवेन. हे खूप सुंदर दिसतं जेव्हा एक थोडं डिम लाईट, म्हणजे थोडं इव्हनिंग किंवा रात्रीच्या वेळेस ना फक्त ही लाईट असेल ना तरी पूर्ण रूमला एक वेगळाच लुक येतो बिकॉज ऑफ दिस लाईट. आणि इफ यू सी इथे आमच्याकडे जागा होती टू क्रिएट अ बिग साईज काय म्हणतात त्याला, ड्रेसिंग टेबल. पण आम्ही विचार केला हे गेस्ट रूमच असणार आहे. सो आपण जागा वेस्ट नको करूया आणि आम्ही इथे हे डमी पॅनल ऑलरेडी क्रिएट केलं होतं आणि इथे ऑलरेडी एक निश होती. सो आम्ही इथेच एक मिरर लावला आणि इथे थोडेफार शेल्फ्स ॲड केले
जर गेस्ट आले आणि त्यांचं काही सामान असेल तर ते इथे ठेवू शकतात आणि त्यांना रेडी होण्यासाठी एक मिरर पण आहे. सो त्यामुळे आम्हाला जागा थोडी वाचवायची पण होते आणि हे जे डमी पॅनल आहे ते यूज पण व्यवस्थित झालं बिकॉज ऑफ दिस युनिट. सो इथे एक डमी पॅनल आहे आणि इथे पण आम्ही एक डमी पॅनल नाही, तिथे डमी पॅनलमुळे क्रिएट केलेली निश आहे आणि इथे पण सेम ऑलरेडी बिल्डरकडून थोडं जे आधीपासूनच जी एक निश होती तिथे पण आम्ही शेल्फ्स ॲड केले आणि स्टोरेज ॲड करायचा प्रयत्न केला. सो आम्ही या घरामध्ये आम्हाला जिथे पण एक्स्ट्रा जागा मिळेल तिथे आम्ही स्टोरेज करायचा प्रयत्न केला आहे बिकॉज आम्हाला गेल्या काही वर्षात कळलं आहे की स्टोरेज इज व्हेरी इम्पॉर्टंट. आता जरी यूज नाही झालं हे स्टोरेज तरी इन फ्युचर ते कधी ना कधी यूज होणारच आहे. सो येस, त्याच्यामुळे आम्ही इथे पण एक स्टोरेज क्रिएट केलं आहे आणि ते सगळ्याला हिडन करायचा प्रयत्न केला आहे. सो तुम्ही आल्यानंतर तुम्हाला वाटणार नाही की इथे स्टोरेज आहे किंवा तिथे पण काही युनिट आहे. सो त्या पद्धतीने आम्ही जे स्पेस आहे ते युटिलाइज करायचा प्रयत्न केला आहे. ओके, आणि इफ यू सी इथे आम्ही फक्त एवढाच पोर्शन हे लॅमिनेट लावलं आहे बिकॉज खाली जर लावलं असतं इकडे तर ते खराब व्हायची शक्यता असते इथे. सो इथे आम्ही एक नॉर्मल फॅब्रिक कुशन ॲड केलेत मागे आणि त्याच्यावर आम्ही हे लॅमिनेट ॲड केलं आहे. सो हा आहे गेस्ट बेडरूम. त्याची थीम थोडी ट्रॉपिकल रिसॉर्ट अशी थीम आहे. सो तिन्ही बेडरूममध्ये आम्ही एक एक डेस्क क्रिएट केला आहे बिकॉज आम्ही दोघं पण वर्किंग फ्रॉम होम आहोत. सो कधी मीटिंग्स वगैरे असतील सो आम्हाला वेगवेगळे डेस्क हवे होते. मग इथे बेसिकली रुपेशचा डेस्क आहे हा. आणि या रूमचा बेस्ट पार्ट आहे बाथरूम. आता मी तुम्हाला बाथरूममध्ये घेऊन जाते. लेट्स कम. ह्या बाथरूमचं टाईल सिलेक्शन्स वगैरे करताना पण आम्ही खूप वेळ घेतला कारण आम्हाला ज्या थीमचं बाथरूम हवं होतं त्या थीमला मॅच होणारे टाईल्स आणि ते सगळं तर आमच्या आर्किटेक्ट्सने पण खूप छान डिझाईन क्रिएट केलं होतं याचं आणि आम्हाला बघताच हेच आवडलं होतं. आणि आधी यासाठी आम्ही आधी टाईल्स सिलेक्ट केलं आणि मग आम्ही टाईल्सच्या प्रमाणे त्यांनी आम्हाला डिझाईन सजेस्ट केली की कुठले टाईल्स कुठे येतील वगैरे. आणि इफ यू सी आम्ही खाली आहे ना ॲज यू नो की आम्हाला ग्रीन कलर सगळ्या कुठे ना कुठे घरामध्ये ग्रीन कलर आहेच एव्हरी रूममध्ये किंवा सगळीकडेच. सो या बाथरूममध्ये पण ग्रीन एलिमेंट्स आहेत आणि ग्रीनसोबत थोडे ग्रे एलिमेंट्स पण आहेत बिकॉज बाहेर आम्ही PU फिनिशचा कलर ग्रे आहे. सो त्याला मॅच होण्यासाठी आम्ही इथले जे स्टोरेज युनिट्सचे शटर्स आहेत त्याला आम्ही ग्रे कलर घेतला, डार्क ग्रे कलर. आणि ॲज यू नो की मी तुम्हाला मगाशी सांगितलं की इथे आम्ही थोडं रिसॉर्ट टाईप फील करवायचा प्रयत्न करत आहोत. सो म्हणून आम्ही इथे ना एक स्टोनचे टाईल्स सिलेक्ट केलं. सो हा पूर्ण जी एक वॉल आहे ती पूर्ण स्टोनची वॉल आहे. सो हे टाईल्सच आहेत आणि हे टाईल्स जेव्हा तुम्ही ले डाऊन करता तेव्हा त्याला एक पूर्ण फुल स्टोनसारखा फील येतो आणि त्याला मॅच करण्यासाठी इफ यू सी आम्ही ह्याचा वॉश बेसिन पण असा स्टोनचा घेतला. सो दिस इज फुल स्टोन वॉश बेसिन आणि हे मला आमच्या तिन्ही बाथरूममधलं हे बाथरूम मला सगळ्यात जास्त आवडतं. दो आम्ही हे यूज नाही करत डेली बेसिसवर पण हे माझं फेवरेट बाथरूम आहे. आणि ती कोझी वाईब मॅच करण्यासाठी आम्ही बाथरूममध्ये पण हा एक लॅम्प ॲड केलेला आहे. सो फक्त हा लॅम्प जरी ऑन केला जेव्हा गेस्ट येतात आणि फक्त हा लॅम्प ऑन करून ठेवला आणि त्यांना बाथरूम यूज करायचं असेल तर त्यांना एवढं छान आणि कोझी फील होतं इवन बाथरूममध्ये आल्यानंतरही. सो आम्हाला ते कंटिन्यू ठेवायचं होतं ती वाईब. सो आम्ही हा एक छोटासा लॅम्प ॲड केला इकडे. ओके, हे झालं आहे. आता मी तुम्हाला वॉश एरिया दाखवते. सो ॲक्च्युली हे बाथरूम तिन्ही बाथरूमपैकी सगळ्यात छोटं बाथरूम आहे पण तरी आम्हाला त्याला प्रॉपरली त्या एरियाला प्रॉपर यूज करायचा होता. सो आम्ही इथे हाफच ग्लास पार्टिशन ठेवले. दिस इज वॉश एरिया,
दिस इज आपलं वॉश बेसिन एरिया आणि तिकडे आहे WC एरिया. सो इथे पण त्यांनी आम्हाला हे म्हणजे आजकाल हे खूप आजकाल हे खूप ट्रेंडमध्ये आहे की वॉलमध्ये निश क्रिएट करायची टू कीप आर स्टोरेज किंवा आपलं जे आंघोळचं वगैरे सामान असतं ते सगळं ठेवण्यासाठी. सो आणि त्यांनी इथे एक लाईट पण दिली. त्यांनी एवढं छान एन्व्हायरमेंट क्रिएट होतं बिकॉज ऑफ दोज लाईट्स. येस, आणि अशा प्रकारे हा वॉशरूम पण आम्ही तुम्हाला दाखवलेला आहे. होपफुली तुम्हाला आवडेल आमचा गेस्ट बेडरूम आणि गेस्ट वॉशरूम. ओके, आणि बाथरूमच्या लेफ्ट साईडलाच आहे एक सोफा. सो ॲक्च्युली हा सोफा आमच्या जुन्या घरातला आहे. दिस इज सोफा कम बेड ॲक्च्युली. सो हा पूर्ण ओपन केला की एक फ्लोअर बेड क्रिएट होतो. पण हा आधी इथे नव्हता ठेवायचा आम्हाला. इथे आम्ही एक बेंच विचार करत होतो सो दॅट की जर गेस्ट आले आणि त्यांच्या मोठ्या बॅग्स वगैरे असतील तर ते बॅग्स ठेवू शकतात बेंचवर. पण आमच्याकडे हा सोफा होता आणि आम्हाला वाटलं की हा मॅच पण होतोय बिकॉज या रूमची थीम आहे ग्रे आणि या सोफ्याचा कलर पण ग्रेच होता. सो आम्ही विचार केला की लेट्स कीप फॉर सम टाईम, लेट्स सी की जर हा इथे राहून याचं काम होत असेल किंवा गेस्ट इथे पण याच्यावर पण त्यांचे सामान वगैरे ठेवू शकतात किंवा जर सामान नसेल तर कोणतरी बसू शकतं इथे. मग आम्ही विचार केला की हा राहू देतेच थोडे दिवस. मग पुढे जाऊन जर आम्हाला वाटलं की ओके आता हे नको आहे आपल्याला, सो आम्ही नंतर काढू आणि एक बेंच ॲड करू. पण सध्या तरी आम्हाला आवडतंय हे. सो होपफुली गाईज तुम्हाला आमचा हा व्हिडिओ आवडला असेल. आणि तुम्हाला काही पण डाऊट्स असतील किंवा काही विचारायचं असेल तर तुम्ही प्लीज कमेंट्स करा आणि आम्हाला सांगा की आमचा गेस्ट बेडरूम तुम्हाला आवडलाय की नाही, किंवा जर तुम्हाला काही डाऊट्स असतील तर तुम्ही तेही विचारू शकता. वी आर हॅपी टू हेल्प. येस, प्लीज लाईक, शेअर, सबस्क्राईब. आणि आम्ही आमचा नेक्स्ट व्हिडिओ लवकरच विचार करू, लवकरच पोस्ट करायचा प्रयत्न करू. येस, बाय गाईज, थँक्यू सो मच.